आपका लाके रखा था पुन्हा एक खूप वरती सरांनी जॉईन केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या करिअरची व्हिडिओ मोबाईल सर मोबाईल साइड ला पुढे वर्ष गेले आणि एक खूप मोठा डिसिजन खूप मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि तो निर्णय खरं तर त्यांच्यासोबत नेहमी क्षणाक्षणाला राहणारा हा निर्णय होता आणि तो म्हणजे लग्नाचा निर्णय. सन 1994 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि सहचारी डॉक्टर अश्विनी संजय उपाध्ये यांची साथ त्यांना लाभली. दोघांकरताही जोरदार टाळ्यांचा आवाज आपल्या सगळ्यांच्या नक्कीच व्हायला हवा. कुठलं पद गाठलंय हे कुठलं कार्य केलंय त्याविषयी एकंदरीत आज आपण इथे जाणून घेऊयात. पॉलिटेक्निक कामठी डिस्ट्रिक्ट नागपूरला सर अध्यापक म्हणून सुद्धा कार्यरत होते. त्याआधी म्हाडामध्ये सुद्धा सर कार्यरत होते. किल्लारी लातूरमध्ये जेव्हा भूकंप आला त्यावेळी कित्येक जण जखमी झाले आणि महाराष्ट्राने कित्येक नागरिकांना गमावलं सुद्धा. पण या कठीण परिस्थितीत मदतीचा याचं कारण मला असं वाटतं संजय रावांचा स्वभाव हा या जन्मावर आणि या जगण्यावर सतता प्रेम करावे अशा सारखा होता. जेव्हा ऑफिसमध्ये काम करत होते तेव्हा त्या कामावर प्रेम केलं. जेव्हा फ्री होते तेव्हा घरातल्या सगळ्या सदस्यांवर प्रेम केलं. अण्णा साहेबाबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड मोठा केवळावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. कुणाचे फुले लागली बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उधळून या पंखा सांज कुणीही केली. रंगांचा उधळून या पंखा सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतूंचे सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. माझा परिचय 3 वर्ष अगोदरचा आहे. अगोदर मी उपाध्यासाहेबांचं नाव ऐकून होतो माझ्या मित्रपरिवाराकडून. मी गेल्या 25 वर्षापासून PWD मध्ये फोटोग्राफीचे काम करतो. मी कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि ज्या पद्धतीने आपल्यापैकी बरेच जण तिथे येऊन व्यक्त होतात आहेत त्यातनं खरंच सरांचे वेगवेगळे फॅसेट्स वेगवेगळे चेहरे उलगडून आज निघतात आहेत आणि त्यातनं आपण त्यांच्या अशा कित्येक बाजू आहेत ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या त्या या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत. सर
सर चार आ रहा है सर एक मिनिट सर पेपरला आणता झाला पाहिजे माहिती आहे हो काका काका थोडं मागे थोडंसं सुद्धा बरेच जणांनी आपापली घर गमावली आणि असंख्य लोकांच्या पुनर्वसनाचं काम पुढे आलं. या पुनर्वसनाच्या कामात पण साहेबांनी मोठी मदत केली होती. मुंबईमधल्या मोठमोठ्या टॉवर्सचे बांधकाम असो किंवा कन्हान कोलार आणि नाग नदीवरील पुलांचे बांधकाम असो, साहेबांचं नाव गावं आणि शहरांच्या रस्त्यांच्या बांधकामांसोबतच 0 माइल्स कन्स्ट्रक्शनच्या फ्लायओव्हर संबंधी लागणारी मदत सुद्धा सरांना आजवर मिळालेल्या असंख्य पुरस्कारांपैकी एक म्हणजे द बेस्ट इंजिनियर्स अवॉर्ड ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार आहे, ज्या पुरस्काराने त्यांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून पुरस्कृत करण्यात आलंय. अशा या कर्तृत्ववान आणि कार्यसेवेला समर्पित व्यक्तिमत्वाचा हा प्रवास साजरा करायला आणि यांच्या गौरवशाली 40 वर्षांचे साक्षीदार म्हणून आज आपण सगळेजण इथे एकत्रित झालोय आणि खरं तर हे आपलं सौभाग्यच आहे असं म्हणायला हरकत नाही. सरांच्या या प्रवासात ज्यांचे विशेष हातभार लाभले आणि त्यांची साथ त्यांना नेहमीच लाभली असं त्यांचं कुटुंब, ज्यांना आपण स्टेजवर आता बघतोय, आणि या कुटुंबाच्या प्रेझेन्स मध्ये यांच्या सोबतच आपण कार्यक्रमाची सुरुवात इथे करतोय. सेलिब्रेशन्सची सुरुवात ही होते आहे आणि ती गोडापासून व्हायला हवी म्हणून आपण